जेवढे पण क्रिकेटचे चाहते आहेत, फॅन्स आहेत, त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न सतत निर्माण होतात, तो म्हणजे गौतम गंभीर आल्यानंतर विराट कोहलीचं काय होईल. विराट कोहली गरजेपेक्षा लवकर रिटायरमेंट घेऊ शकतो, कारण गौतम गंभीर तशा प्रकारचं प्रेशर आणेल अशा प्रकारच्या चर्चा केल्या जात होत्या. परंतु आता स्वतः गौतम गंभीर यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मावर एक गोष्ट बोललेली आहे, आणि ती म्हणजे 2027च्या ते वर्ल्ड कप खेळू शकतील का नाही याबाबत सरळ सरळ गौतम गंभीरने एक हिंट दिलेली आहे. हिंट म्हणण्यापेक्षा तुम्ही सरळ म्हणू शकता की गौतम गंभीरनं ग्रीन सिग्नल दाखवलेला आहे रोहित शर्मा आणि विराट कोहलीला 2027चा वर्ल्ड कप खेळण्यासाठी. म्हणजेच आता बऱ्याच जणांना असं वाटत होतं की आता ऑलरेडी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी T20 मधून रिटायरमेंट घेतल्या, तर त्यांचं असं म्हणणं होतं की एकदा आपण एखाद्या फॉर्मॅट मधून रिटायरमेंट घेतली तर एक 2-3 वर्षाच्या काळामध्ये सगळ्याच फॉर्मॅट मधून जवळपास रिटायर होतात. ही आतापर्यंत हिस्ट्री आहे, आणि याच कारणामुळे अनेक जणांना असे डाऊट पडले होते की रोहित शर्मा आणि विराट कोहली आता कधी वर्ल्ड कप खेळू शकतील का नाही, तोपर्यंत ते संघामध्ये राहतील का नाही. तर याचंच उत्तर गौतम गंभीर यांनी स्वतः आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेलं आहे. गौतम गंभीरची पहिलीच प्रेस कॉन्फरन्स होती, आणि गौतम गंभीर सोबत अजित आगरकर सुद्धा या प्रेस कॉन्फरन्समध्ये उपलब्ध होते. आणि तेव्हा गौतम गंभीर यांनी सांगितलं की त्यांचा जर जो फिटनेस आहे, त्यांचे फिटनेस जर व्यवस्थित राहिला तर ते 100% 2027चा वर्ल्ड कप खेळू शकतात. म्हणजेच एक प्रकारे फिटनेसच त्यांनी रिझन दिलं, कारण ते कामगिरी तर चांगली करतच असतात म्हणून त्यांच्या परफॉर्मन्सवर डाऊट घेण्याचं काही कारणच नाही. परंतु जर ते फिट राहिले तर ते नक्कीच 2027 वर्ल्ड कप खेळू शकतील, अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे विराट कोहलीचं वय आता 35 वर्ष आहे आणि रोहित शर्माचं 37 वर्ष आहे. तर एक 3-4 वर्षाचं क्रिकेट दोघांकडे पण आहे. विराट कोहली तर 5 वर्षापर्यंत खेळू शकतो, कारण विराट कोहलीची जर फिटनेस बघितली तर तो 40 वर्षापर्यंत आरामशीर क्रिकेट खेळू शकतो. म्हणजेच इंटरनॅशनल मध्ये पण तो 5 वर्ष टिकण्याचे चान्सेस आहेत. पण तरी पण 5 वर्षाचं सोडून द्या, 2027 जर या दोघांनी वर्ल्ड कप खेळला आणि जिंकून दिला तर हिस्ट्रीमध्ये यांचं नाव खूप मोठ्या लेवलवर घेतलं जाईल. आणि विशेष म्हणजे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपण ODI जर खेळला आणि जिंकला तर एक कॅप्टन म्हणून सुद्धा रोहित शर्माचं नाव खूप मोठं होऊ शकतं. आणि आता ह्या 2-3 वर्षामध्ये जवळपास 4 ICC इव्हेंट आहेत. जर सगळेच्या सगळे जिंकले तर रोहित शर्माचं बी नाव जिकडे तिकडे होईल, गौतम गंभीरचं बी होईल आणि विराट कोहलीचं पण होईल. म्हणजेच आता एक प्रकारे हे गौतम गंभीर आल्यानंतर आता टीम मध्ये नक्की काय काय बदल होतात, कशा प्रकारे त्यांचं एकमेकांना सपोर्ट कसा राहील, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला कळतीलच. परंतु बऱ्याच जणांना ही पण एक चिंता सतावत होती की गौतम गंभीर आल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलू शकतात, आणि त्या गोष्टी बदलतील पण सगळ्यात महत्वाचं आहे की गौतम गंभीरनं विराट कोहली आणि रोहित शर्माला सपोर्ट केलेला आहे. त्यांची जर फिटनेस राहील तर 2027 वर्ल्ड कप ते नक्कीच खेळू शकतील हे सांगितलेलं आहे. आता एक प्रकारे कुठेतरी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बी कॉन्फिडन्स आला असेल, चला 2027च्या वर्ल्ड कप साठी आपला विचार केला जातोय. आणि म्हणजे जे टीमचे सिलेक्टर किंवा जे हेड कोच आहेत त्यांची अशी अपेक्षा आहे की आपण खेळायला पाहिजे, यामुळे त्यांचा पण नक्कीच कॉन्फिडन्स वाढलेला असेल. तर आता जे विराट आणि रोहितचे फॅन आहेत त्यांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायलाच पाहिजे, कारण 2027च्या वर्ल्ड कप मध्ये आपल्याला ही जोडी खेळताना दिसणार आहे.